अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील गोयंका नगरात मध्यरात्री धाडसी घरफोडी झाली। कुटुंब घरात असतानाच चोरट्यांनी मागील दरवाजा उचकाटून कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा जवळपास 3 लाखांचा ऐवज चोरून नेला। पोलीस तपास सुरू आहे। मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गोयंका नगरात गुरुवार 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मोठी घरफोडी घडली। फिर्यादी सचिन गजानन जाधव यांचे कुटुंब घरात झोपेत असताना चोरट्यांनी मागील दरवाजावरील कडीखाली छिद्र पाडून दरवाजा उघडला। चोरट्यांनी थेट बेडरूम मध्ये प्रवेश करत कपाट उचकटले आणि त्यामधील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 2,92,900 रुपयांचा ऐवज चोरून नेला। चोरट्यांनी 38 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1400 रुपये रोकड असा माल घेऊन काही मिनिटात पसार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। ही घटना पहाटे 2:30च्या सुमारास उघडकीस आली। घरातील दरवाजे उचकटलेले दिसताच कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली। फिर्यादीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रभाकर नागे तपास करत आहेत। अकोल्यातून फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। नागरिकांना घरफोडीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय वाढवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे।